नमस्कार. आहार विचारमध्ये आपले स्वागत आहे. मी डॉक्टर सौ माधवी गणेश केसे. आजचे पुष्प 5. आजचा विषय आहे राष्ट्रीय पोषण सप्ताह. 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर ह्या आठवड्यामध्ये भारतामध्ये राष्ट्रीय पोषण सप्ताह साजरा केला जातो. 1982 पासून ही प्रथा सुरू झालेली आहे. त्यावेळेचं याचं उद्दिष्ट असं होतं की लहान मुलं आणि गर्भवती स्त्रिया यांना योग्य पोषण मिळण्यासाठी घरातील गृहिणींना सल्ला देणे. प्रथिने, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, व्हिटॅमिन्स, खनिजे या सर्वांचे ज्या आहारात योग्य प्रमाण असते त्याला चौरस आणि समतोल आहार मिळतात. तो आहार बालक आणि गर्भवती स्त्रियांना मिळणं अत्यंत आवश्यक होतं किंबहुना असतं. त्याचबरोबर योग्य प्रमाणात पाणी पिणेही आवश्यक असते. ह्या वर्षीची म्हणजे 2024 सप्टेंबरची थीम न्यूट्रिशियस डाएट्स फॉर एव्हरीवन अशी आहे. त्या अनुषंगाने मी रोजच्या आहारात काही पदार्थांची पौष्टिकता कशी वाढवता येईल याबद्दल विवेचन करणार आहे. सर्व तृणधान्ये, डाळी आणि कडधान्ये यांच्यामध्ये प्रथिनं असतात. प्रथिनांचा इंडिव्हिज्युअल घटक हा अमायनो ॲसिड असतो. त्या अमायनो ॲसिड्सचं प्रत्येक प्रथिनामध्ये वेगवेगळं प्रमाण असतं. तसंच काही अमायनो ॲसिड्स एखाद्या तृणधान्यामध्ये जास्त असतात, तर काही अमायनो ॲसिड्स डाळींमध्ये जास्त असतात. काही अमायनो ॲसिड्स अत्यंत कमी प्रमाणात असतात, तर दुसऱ्या पदार्थामध्ये ते जास्त प्रमाणात असतात. तर ह्या सर्वांचा व्यवस्थित वापर करून पौष्टिकता कशी वाढवावी याबद्दल आपण बघूयात. कारण प्रथिनांचा अभाव, खनिज, व्हिटॅमिन्स यांची कमतरता ह्यामुळेच प्रकृतीचे अनारोग्य ही जास्त दिसून येतात. आता हे कसं पुरवायचं ह्यासाठी मी काही पदार्थांचं उदाहरण घेणार आहे. इडली हा दक्षिण भारतातून आलेला पदार्थ आहे आणि तो बहुसंख्य भागात हल्ली खाल्ला जातो, म्हणून मी इडलीबद्दल बोलणार आहे. इडलीचा तांदूळ, उडदाची डाळ, हरभऱ्याची डाळ, मुगाची डाळ हे समप्रमाणात घेऊन व्यवस्थित धुवून बेताच्या पाण्यात भिजवावं. 5 ते 10 तासानंतर ही सर्व तृणधान्य आणि डाळी दळून घ्याव्यात. दळण्याची पद्धत तुम्ही जी नेहमी वापरत असाल ती वापरावी, पण भिजवण्यासाठी वापरलेलं पाणी फेकून देऊ नये. त्याच्यामध्ये काही आवश्यक पोषक तत्वे असतात, तर तेच पाणी वापरून मिक्सर किंवा पाटावरवंटा जे काय तुम्ही दळण्यासाठी वापरत असाल त्याचा उपयोग करावा. सर्व पिठं एकत्र केल्यानंतर इडलीचा तांदूळ जेवढा घेतला आहे तेवढाच रवा घ्यावा व तो ह्यात मिसळावा. त्यानंतर त्याच्यासाठी आवश्यक असलेलं पाणी म्हणजे इडलीचं पीठ तयार करताना त्याची जी काय कन्सिस्टन्सी असावी लागते तेवढं पाणी त्याच्यात घालून हे सर्व व्यवस्थित कालवावे व घट्ट झाकणाच्या भांड्यात उबवण्यासाठी म्हणजे फर्मेंटेशनसाठी ठेवावे. शक्यतो काचेचं भांडं वापरावं, शक्य नसेल तर स्टीलचं भांडं वापरावं. ॲल्युमिनियमचं भांडं अजिबात वापरू नये. इथेच थांबते. पुढील भाग उर्वरित ह्याच्यात सांगते. ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद. आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. सर्वांना आरोग्य लाभो ही प्रार्थना. धन्यवाद.